Hello student, I welcome all the students of first year department. This is our fifth unit and this is the features of OOP, method and message passing. So आता आपण मेथड अँड मेसेज पासिंग मध्ये काय बघणार आहोत. सो अ मेथड इज अ कलेक्शन ऑफ स्टेटमेंट्स. आता मेथड आणि मेसेज पासिंग तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. ऑलरेडी तुम्ही आपण जेव्हा क्लास आणि ऑब्जेक्टचे जेव्हा आपण प्रोग्राम घेत होतो ऑलरेडी तुम्ही मेसेज पासिंग केलेली आहे. पण एवढंच आहे की तुम्हाला माहित नव्हतं का ओके हे आपण मेसेज पासिंग करतोय किंवा मेथड मेसेज पासिंग आपण करतोय हे तुम्हाला माहित नव्हतं. सो आता किंवा त्याला मेथड अँड मेसेज पासिंग असं नाव आहे हे तुम्हाला माहित नव्हतं. सो काय आहे आता आता मेथड काय आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ स्टेटमेंट. मेथड म्हणजे काय असणार आहे. इट्स अ कलेक्शन ऑफ स्टेटमेंट्स आणि ते काय करणार आहे दॅट परफॉर्म स्पेसिफिक टास्क अँड रिटर्न अ रिझल्ट टू अ कॉलर. म्हणजे काय आहे मेथड म्हणजे तुम्ही बघा स्क्वेअरचा आता मी तुम्हाला परफॉर्म करायला लावला होता प्रोग्राम की तुम्हाला स्क्वेअर ऑफ रेक्टँगल काढायचंय स्क्वेअर काढायचं आहे पर्टिक्युलर ह्याचं. तर तुम्ही काय केलं होतं एक मेथड डिफाईन केली होती. करेक्ट म्हणजेच काय किंवा फंक्शन डिफाईन केलं होतं. फंक्शन म्हणजे काय आहे ती मेथड आहे. कळतंय. ती डिफाईन केली होती कशासाठी तर तुम्हाला स्क्वेअर काढायचा होता. एक नंबरचा स्क्वेअर काढायचा होता. करेक्ट म्हणजे काय करत होतं ते स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी आणि काय रिटर्न करत होतं अँड रिटर्न काय करत होतं तर त्याचं रिझल्ट रिटर्न करत होतं कुठे कॉलरला. आता इट कॅन बी डिक्लेअर्ड विथ ऑर विदाउट आर्ग्युमेंट्स. आता तुम्ही त्याला आर्ग्युमेंट्स देऊ पण शकत होते किंवा देऊ नाही पण शकत होते. आपण खूप ठिकाणी आर्ग्युमेंट्स पास पण केलेले आहे आणि काही ठिकाणी आर्ग्युमेंट पास नाही केले आहे. करेक्ट. तुमच्या रिक्वायरमेंटवर आहे तुम्हाला पास करायचे किंवा नाही करायचे. आता नेक्स्ट काय आहे मेथड कॅन टेक इनपुट व्हॅल्यूज परफॉर्म ऑपरेशन्स अँड रिटर्न रिझल्ट. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे. मेथड काय करतं इनपुट व्हॅल्यूज घेतं ऑपरेशन परफॉर्म करतं आणि व्हॅल्यू रिटर्न करतं. कळतंय. हे बघा काहीतरी घेणार काहीतरी परफॉर्म करणार आणि परफॉर्म झाल्यानंतर त्याचं जे आउटपुट असेल ते देणार. कळतंय. इनपुट घेणार आउटपुट द्यायचं आहे. पण मध्ये काय आहे इनपुट घेतल्यानंतर काहीतरी ऑपरेशन होतं आहे त्याच्यानंतर आउटपुट देत आहे म्हणजे रिझल्ट रिटर्न करत आहे. सो पायथन प्रोव्हाइड सम अदर वेज ऑफ सेंडिंग अँड मॅचिंग आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स थ्रू द अबव गिवन मेथड्स. करेक्ट. आता कोणकोणते आहेत आता आर्ग्युमेंट्स किंवा मेथड्स कोणकोणते आहेत तर आता फर्स्ट आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. डिफॉल्ट म्हणजे काय आहे की त्यामध्ये तुम्ही काहीही जे ऑलरेडी बाय डिफॉल्ट तुम्ही तेवढीच व्हॅल्यू टाकणार आहात. कळतंय. म्हणजे आता बघा पॅरामीटर्स विथ प्री डिफाईन व्हॅल्यूज ऑलरेडी तुमची व्हॅल्यूज डिफाईन असणार आहे. सो इफ नो आर्ग्युमेंट इज प्रोव्हाइडेड जर का तुम्ही काही आर्ग्युमेंट पास नाही केला तर डिफॉल्ट व्हॅल्यू मध्ये जे पण आर्ग्युमेंट असणार आहे किंवा जे पण व्हॅल्यू असणार आहे ती रिटर्न होणार आहे. सो इट अवॉइड्स का बरं हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहे तर हे एररला अवॉइड करतं जेव्हा पण कोणी व्हॅल्यू पास करत नाही तेव्हा. आता हे एक्झाम्पल आहे. आता हे जे आहे मेथड पासिंग मेथड अँड मेसेज पासिंगचं हे तुम्हाला येतं. हे तुम्हाला डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आहेत किंवा अजून कीवर्ड्स आर्ग्युमेंट्स आहे ते जे हे आहेत आर्ग्युमेंट्स ते तुम्हाला विचारतात. आता काय आहे आता ह्याचं एक्झाम्पल. याचं एक्झाम्पल आहे आपण काय करतोय डिफाईन करतोय. करेक्ट. डिफाईन काय करतोय फंक्शन नेम काय आहे ग्रीट. ग्रीट फंक्शन आपण डिफाईन करतोय आणि त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू पास आउट करतोय नेम इज इक्वल टू गेस्ट व्हॅल्यू पास करतोय. कळतंय. पास झाल्यानंतर मला त्याच्यात काय प्रिंट झालं पाहिजे हॅलो आणि हे जे नेम आहे ते डिस्प्ले झालं पाहिजे. बस एवढाच प्रोग्राम करायचं तुम्हाला. एक्झामला पण एवढंच लिहायचं आहे जर तुम्हाला डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स आलं किंवा तुम्हाला मेथड अँड मेसेज पासिंग आलं तर तुम्हाला एवढं लिहायचं आहे. ऍटलिस्ट तुम्हाला दोन तरी तुम्हाला आर्ग्युमेंट्स तिथे लिहायचे आहेत आणि तुम्हाला हे एक्झाम्पल लिहायचं आहे. इझी आहे एक्झाम्पल. करेक्ट. खूप अवघड लिहायचं नाहीये. तुम्ही दुसरीकडे बघू नका तुम्ही नोट्स मधूनच रेफर करा. ते झालं. त्याच्यानंतर आपण काय केलं आता फंक्शन कॉल कसा करतो आपण फंक्शन कसा कॉल करतो फंक्शन तर डिफाईन केलं एवढा. आता फंक्शन कॉल कसा करतो फक्त जे फंक्शनचा नेम आहे ते टाकून आपण फंक्शन कॉल करतो. आता
असं नका म्हणू की मॅडम इथं तर तुम्ही असं नेम असं लिहिलेलं आहे, आता आम्ही इथे काहीच नाही लिहिणार तर कसं काय होईल. तुम्ही इथं ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. करेक्ट, तुम्ही नुसतं आर्ग्युमेंट असं देत नाही आहात, तुम्ही इथं ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. कळतंय? म्हणजे तुम्ही इथं ऑलरेडी तुम्ही नेम ह्याची व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी गेस्ट असं दिलेली आहे. हे झालं. सो इट युजेस, आता जर असं दिल्यानंतर काय होतंय, इट युजेस डिफॉल्ट आर्ग्युमेंट. काय करतंय डिफॉल्ट आर्ग्युमेंट, काय आहे इथे, गेस्ट ऑलरेडी दिलेला आहे. सो इथे प्रिंट काय होईल, हॅलो गेस्ट. कळतंय? जर हे जर का कॉल केलं तर काय होईल, हॅलो गेस्ट. आणि नेक्स्ट काय की ग्रीट, आपण फंक्शन मध्ये आर्ग्युमेंट पास करतोय. आता मला गेस्ट नको आहे, मला काय पाहिजे आहे, अलाइस. किंवा तुम्ही असं कन्सिडर करा, ओम. आपलं आपण नेहमीचं एक्झाम्पल आहे. एखादं नेम कन्सिडर करा ऍज अ ओम. तर काय होईल, हॅलो ओम. कळतंय? इथं मी व्हॅल्यू पास केली तर आता इथे काय होतंय, इट ओव्हरराइड्स द डिफॉल्ट आर्ग्युमेंटला ओव्हरराइड करते. नेक्स्ट काय आहे, कीवर्ड आर्ग्युमेंट्स. आता कीवर्ड आर्ग्युमेंट्स काय आहे, सो आर्ग्युमेंट्स पास्ड युझिंग पॅरामीटर नेम्स, नॉट जस्ट पोझिशन्स. आता कीवर्ड आर्ग्युमेंट्स काय आहे, आर्ग्युमेंट पास्ड युझिंग पॅरामीटर नेम्स. म्हणजे आता काय आहे, त्या पॅरामीटरचे नेम वगैरे. आता आपण दरवेळेस कसं करत होतो, तुम्ही व्हॅल्यू असेच पास करत होता ना, जर का एखादं काही डिफाईन केलं तर तुम्ही व्हॅल्यू असेच पास करत होता. म्हणजे जसं तुम्ही फक्त नेम लिहित होता, फक्त कीवर्ड लिहित होता, करेक्ट. आणि किंवा एज लिहित होता. आता हे हे कसं पास होणार आहे, हे बघा. ऑलरेडी तुम्ही फंक्शन लिहिला ऍज अ स्टुडंट म्हणून. आता हा क्लास नाहीये, मी इथे क्लास नाही लिहिलाय. हे जेव्हा तुम्हाला मेथड अँड मेसेज पासिंग येईल तेव्हा मी क्लास लिहित नाहीये, मी फक्त फंक्शन लिहिते. कळतंय? हे लक्षात ठेवा. सो डेफ स्टुडंट, आता स्टुडंट इथे काय आहे, हा फंक्शन नेम झाला. त्यामध्ये कोणत्या दोन आर्ग्युमेंट पास केले मी, नेम अँड एज. आता मी काय करते, प्रिंट नेम. आता मला हे नेम प्रिंट करायचंय, नेम प्रिंट करते आणि एज प्रिंट करते. म्हणजे या फंक्शनचं काम काय आहे, नेम आणि एज प्रिंट करणं. कळतंय? हे त्याचं स्पेसिफिक टास्क आहे. आता मला फंक्शन कॉल करायचं, आता मला फंक्शन कॉल करायचंय तर मी काय केलं, फंक्शन कॉल कसा करतो आपण, जे पण फंक्शन नेम असेल ते फंक्शन नेम नंतर आता मला काय करायचं, व्हॅल्यू पास करायची. तर आता इथे या कीवर्ड मध्ये ना व्हॅल्यूचं जी पण ऑर्डर आहे ती मॅटर नाही करत. कळतंय? म्हणजे आता मग मला कसं लिहावं लागेल, एज इक्वल टू 20, नेम इक्वल टू बॉब. जरी आपण इथे नेम ऑलरेडी पहिले दिलेलं आहे, पण मी लिहिताना कसं लिहिलंय, मग तिथे लिहिताना लिहिलं आहे मी एजची व्हॅल्यू 20 देतोय, नेमची व्हॅल्यू बॉब देतोय. कळतंय? आता त्याच्यानंतर काय आहे, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. आता व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स काय आहे, तर आता जेव्हा पण आता तुम्हाला एखाद्याची सम करायची, तुम्ही एकच व्हेरिएबल घेऊन एकच व्हेरिएबल घेऊन तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूज त्याला देऊ शकतात. कळतंय? मल्टिपल व्हॅल्यूज त्याला देऊ शकतात म्हणजे काय, आता फंक्शन्स दॅट टेक अन आर्बिट्ररी नंबर. आर्बिट्ररी नंबर म्हणजे आता तुम्ही आता इथे कसं देणार आहे, आता तुम्ही सी मध्ये बघितलं असेल पॉइंटर होतं तुम्हाला, पॉइंटर. करेक्ट. आता तुम्ही इथे आर्बिट्ररी नंबर देता आहात त्या आर्ग्युमेंटला. आता त्याचे दोन टाइप्स आहे, एक आहे नॉन कीवर्ड आर्ग्युमेंट्स आणि सेकंड आहे कीवर्ड आर्ग्युमेंट्स. तर हे का बरं होतं, हे हे कशासाठी यूज होतं, इट अलाउज फ्लेक्सिबिलिटी इन फंक्शन कॉल. फ्लेक्सिबिलिटी असण्यासाठी तुम्हाला फंक्शन कॉल मध्ये हे यूज होतं. तर आता ह्याचं एक्झाम्पल कसं आहे, आपण कसं करणार, फंक्शन कसं डिफाईन करतो, डेफ. आता मी इथे काय करते, ऍड नंबर्स, मला नंबरची ऍडिशन करायची. आता मी कसं करते, इन ब्रॅकेट स्टार इथे इम्पॉर्टंट आहे, स्टार इम्पॉर्टंट आहे, स्टार नंबर्स. जेव्हा तुम्ही असं देता तेव्हा इथे आता मी काय करते, ह्या एक्झाम्पल मध्ये टोटल इक्वल टू सम. आता मी इथे हा बिल्ट इन फंक्शन युज करते. आता मी जेव्हा सम फंक्शन युज करते तेव्हा काय होते, जेवढी पण नंबर्सची व्हॅल्यू असणार आहे त्याची सम ही टोटल मध्ये जाणार आहे, व्हॅल्यू ह्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे, त्याची सम ह्या टोटल मध्ये सेव्ह होणार आहे. आता त्यामध्ये आता मी काय करते, प्रिंट सम. आता सम मध्ये मी काय करते, ही टोटलची व्हॅल्यू दाखवते, मला मला प्रिंट करायची टोटलची व्हॅल्यू. तुम्ही इथे टोटलही लिहू शकता, सम लिहिलंय मी तिथे टोटलही लिहू शकतात, बट इन डबल डबल कोट मध्ये, कारण ते आपण प्रिंट करणार आहोत.
कळतंय? आता मी इथे फंक्शन कॉल करताना काय करते, फंक्शन कॉल करताना मी हे सर्व ऍज इट इज आहे, काही चेंज नाहीये. फक्त इथे स्टार आलेला आहे, एवढाच फरक आहे. आणि आपण काय यूज करतोय, आपण यूज करतोय व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट यूज करतोय आपण. सो आता मी फंक्शन कॉल करताना काय केलं, ऍड नंबर्स दिल्यानंतर आता इथे स्टार नंबर्स आहे, म्हणजे तुम्ही मल्टिपल नंबर्स देऊ शकतात. आता मग मी कोणकोणते नंबर दिले, 5, 10, 15. हे आता काय करतं, जेव्हा तुम्ही असं स्टार नंबर लिहिलाय इथे, तर हे काय करतं, म्हणजेच व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट काय करतं, इट ऍक्सेप्ट द मल्टिपल व्हॅल्यूज फ्रॉम द युजर. कळतंय? फोर्थ आहे पोझिशनल आर्ग्युमेंट्स. आता पोझिशनल आर्ग्युमेंट्स मध्ये काय आहे, त्याची पोझिशन मॅटर करते किंवा करेक्ट ऑर्डर त्याचं मॅटर करतं. जसं आर्ग्युमेंट दॅट मस्ट बी पास्ड इन द करेक्ट ऑर्डर, इट रिक्वायर्स करेक्ट ऑर्डरिंग. म्हणजे पोझिशनल, आता त्याच्या नावानुसारच पोझिशनल म्हणजे काय, की जी पण पोझिशन दिली आहे ती स्ट्रिक्टली तुम्हाला फॉलोच करावी लागेल, जेही तुम्ही काही दिलेलं आहे. आता सपोज मी डिव्हाइडचं फंक्शन घेतलेलं आहे. डिव्हाइड जर करते मी, तर तुम्ही सांगा बरं, जर मी म्हणजे 2 डिवायडेड बाय 0 केलं तर चालेल का, आपण खाली 0 घेतो का, नाही घेत. करेक्ट? तर त्याची ऑर्डर मॅटर करावी लागेल. आता कसं, मी इथे काय केलं, मला डिवाइडचं फंक्शन करायचं, मी काय केलं, फंक्शन डिफाईन केला डिवाइड, आणि त्याला दोन व्हॅल्यू पास केल्या, ए अँड बी. आता मी काय करते, प्रिंट रिझल्ट मध्ये मी काय करते, एक मिनिट, रिझल्ट मध्ये मी काय रिझल्ट मध्ये मी काय करते, ए आणि बी च डिवायडेशन करते. आता फंक्शन, परत मी फंक्शन कॉल केला, फंक्शन कॉल मध्ये मी काय दोन व्हॅल्यू पास केल्या. जर का मी ही व्हॅल्यू 2, करेक्ट, 2 आणि 10 असं दिलं तर ऑर्डर मॅटर करते. करेक्ट? करेक्ट ना, मला व्हॅल्यू, मला डिवाइड काय करायचंय, 10 डिवायडेड बाय 2 करायचंय. जर का मी इथे व्हॅल्यू आधी 2 दिली आणि 10 दिलं, तर 10 डिवायडेड बाय 2 होईल का, नाही. ऑर्डर मॅटर करते. आता नेक्स्ट आहे रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. आता रिक्वायर्ड आर्ग्युमेंट काय आहे, सो द आर्ग्युमेंट दॅट मस्ट बी प्रोव्हाइडेड अँड मिसिंग देम लीड्स टू द एरर. आता काय आहे, तुम्हाला जर ते आर्ग्युमेंट ऑलरेडी तिथे जर डिफाईन केलेलं आहे, तर तुम्हाला त्यामध्ये व्हॅल्यू पास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्हॅल्यू पास नाही केलं, त्याच्या नावातच आहे रिक्वायर्ड, गरजेचंच आहे, तुम्हाला त्यामध्ये व्हॅल्यू पास करावेच लागेल. जर तुम्ही व्हॅल्यू पास नाही केली, तर तुमचा सिस्टीम लगेच एरर शो करेल. सो इट इन्शुअर्स ऑल द रिक्वायर्ड आर्ग्युमेंट्स आर पास्ड. आता यामध्ये काय आहे, मी काय केलंय, डिफाईन केलंय. डिफाईन केल्यानंतर मी काय करते, आता ह्याच्यावर मल्टिप्लायचं ऑपरेशन करते. तर आता काय आहे, एक्स आणि वाय असे दोन आर्ग्युमेंट मी पास केले. आता त्यामध्ये काय करते, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन शो करते. एवढं तुम्हाला इझी आहे, छोटे छोटे एक्झाम्पल आहे, एवढं तुम्हाला कळतंय. आता मल्टिप्लाय म्हणजे आता काय करते, मी फंक्शन कॉल करते. फंक्शन कॉल कसं करता, तुमचं फंक्शनचं जे नेम असणार आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आणि व्हॅल्यू पास करायची. म्हणजे मी काय केलं, मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 4 and 3, बोथ त्याच्या व्हॅल्यू गरजेच्या आहे. जर मी एक पण व्हॅल्यू नाही दिली तर एरर शो होईल. जर का मी फक्त 4 दिला आणि वायची व्हॅल्यूच दिली नाही, तर एरर शो होईल. करेक्ट? कारण तुम्ही इथं व्हॅल्यूच दिली नाही, तुम्ही सांगताय की मल्टिप्लाय करा. कळतंय? सो व्हॅल्यू मस्ट बी पास्ड. आता तुम्हाला एक्झाम मध्ये इनहेरिटन्स आहे, पण इनहेरिटन्सचे तुम्हाला एक्झाम्पल्स नाही आहे. तुम्हाला फक्त त्याची थेअरी आहे लिहायला. तुम्हाला फक्त एवढं कळायला पाहिजे की ऍक्च्युली तो वर्क कसा करतोय. कळतंय? तुम्हाला फक्त थेअरी आहे. तुम्हाला डिस्क्राईब द इनहेरिटन्स ऑर एक्सप्लेन द टर्म्स ऑर एक्सप्लेन द फीचर्स ऑफ ओओपी इनहेरिटन्स, एवढं येईल. आता काय आहे, आता इनहेरिटन्स, इनहेरिट करणं म्हणजे काय, सपोज इझिली जर लक्षात ठेवायला गेलं, तर इनहेरिटन्स म्हणजे काय, आपण काहीतरी एखाद्याचं प्रॉपर्टी अक्वायर करतोय. म्हणजे आता आपण जर एक एक्झाम्पल घेतलं, तर आता आपलं रिअल लाईफ मधलंच एक्झाम्पल घेतलं तर बघा, आपले वारसा हक्क लागतो आपल्याला. करेक्ट? वारसा हक्क लागतो म्हणजे काय, करेक्ट, वारसा हक्क लागतो म्हणजे काय, आपल्याला त्यांचं जे पण तुमचे
ऍट्रिब्यूट्स असणार आहे, जे पण प्रॉपर्टीज म्हणजे प्रॉपर्टी वाली प्रॉपर्टी नका समजू, पण तुमचे जे पण ऍट्रिब्यूट्स असणार आहे तुम्ही ते अक्वायर करू शकता. सो आता काय आहे, इट इज अ मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास. आता इथे न्यू क्लास म्हणजे काय आहे? न्यू क्लास म्हणजे काय आहे? न्यू क्लास म्हणजे चाइल्ड क्लास तुमचा जो कळतोय. सो इट इज अ मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास फ्रॉम अँड ओल्ड क्लास. जे पण तुमचा जुना क्लास असणार आहे त्याच्यापासून तुम्ही जे पण काही डिराईव्ह करणारे किंवा अक्वायर करणारे काही प्रॉपर्टीज और त्याच्या ऍट्रिब्यूट्स अक्वायर करणार आहात फ्रॉम द पॅरेंट क्लास. कळतंय? सो इट इज अ मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग अ न्यू क्लास from an old class or child class from parent class is known as inheritance. So the old class is also known as base class or parent class or super class. कळतंय? तीन प्रकारे नाव येऊ शकतात. बेस क्लास, जुना क्लास म्हणजे काय आहे, ओल्ड क्लास म्हणजे बेस क्लास, पॅरेंट क्लास अँड सुपर क्लास. मला जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओल्ड क्लास म्हणजे सिनियर. तुम्ही म्हणता ना का हो हे माझे सिनियर आहेत, नाही तो माझा ज्युनियर आहे. ज्युनियर म्हणजे कोण? न्यू क्लास. कळतंय? लक्षात ठेवण्यासाठी ज्युनियर म्हणजे कोण? ज्युनियर म्हणजे काय? चाइल्ड क्लास. ज्युनियर असं लिहू नका एक्झाम मध्ये, मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते. न्यू क्लास म्हणजे काय? ज्युनियर वाले म्हणजे काय? चाइल्ड क्लास आहे, डिराइव्ड क्लास आहे, कळतंय, किंवा सब क्लास आहे. कळतंय? अजून आता ओल्ड क्लास म्हणजे, ओल्ड क्लास म्हणजे काय? तुमचं सिनियर. सिनियर सिनियर म्हणजे काय? पॅरेंट क्लास, सुपर क्लास और बेस क्लास. कळतंय? आता इनहेरिटन्स अलाउज चाइल्ड क्लासेस. इनहेरिटन्स काय करतं? चाइल्ड क्लासेसला अलाउ करतं टू इनहेरिट all the variables and methods to the parent class. चाइल्ड क्लास काय करतं? एक मिनिट. चाइल्ड क्लास काय करतं? चाइल्ड क्लास अलाउ करतं, काय अलाउ करतं? टू इनहेरिट करण्यासाठी. काय इनहेरिट करण्यासाठी? त्याचं व्हेरिएबल्स, त्याच्या मेथड्स, ते इनहेरिट करण्यासाठी किंवा अक्वायर करण्यासाठी अलाउ करतं. कोणाला? कोणाचे? टू दी पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासचे जे पण व्हेरिएबल्स, मेथड्स असतील ते अक्वायर करण्यासाठी अलाउ करतं. कळतंय? कोणाला अलाउ करतं? चाइल्ड क्लासला अलाउ करतं. कळतंय? तर हे झालं सिंगल इनहेरिटन्स. तुम्हाला आता एक्झाम्पल नाही, तुम्हाला एक्झाम मध्ये एक्झाम्पल असं विचारत नाही, पण तरी पण मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे का कसं तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. सो त्याचा सिंटॅक्स काय आहे? डिरायव्हिंग अ चाइल्ड क्लास जर तुम्हाला करायचं असेल तर क्लास चाइल्ड क्लास. कळतंय? क्लास म्हणजे चाइल्ड क्लास म्हणजे काय? क्लास नेम आहे. चाइल्ड क्लास नेम, क्लास चाइल्ड क्लास नेम. आणि त्यामध्ये आपण काय टाकतोय? पॅरेंट क्लास 1. पॅरेंटचे क्लास, पॅरेंटचे खूप सारे क्लासेस असू शकतात. पॅरेंटचं क्लास 1 असू शकतो, क्लास 2 असू शकतो, असे असू शकतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, तुम्हाला एक्झाम्पल नाही येत पण युजली, पण तरी मी एक सिंगल इनहेरिटन्सचा एक्झाम्पल सांगते. सो आणि क्लासमध्ये जे पण डॉक्युमेंटेशन स्ट्रिंग असेल ते. आता काय आहे सिंगल इनहेरिटन्स मध्ये? आपण काय करतोय? ऍज इट इज तुम्ही क्लास स्टुडंटचा डेटा घेताय. करेक्ट? आपण जसं केलं होतं, क्लास स्टुडंट डिफाईन केला होता, सेम आहे. आपण डेटा घेत होतो स्टुडंटचा. करेक्ट? हे पण तुम्हाला माहिती आहे. करेक्ट? आता तुम्ही नेक्स्ट काय करत होता? तुम्ही डिस्प्ले करत होता स्टुडंटचा डेटा. एवढं तुम्हाला माहिती आहे.
वन मिनिट. एवढं तुम्हाला माहिती का तुम्ही स्टुडंटचा डेटा डिस्प्ले करत होता, एवढं आलं तुम्हाला. एवढा प्रोग्राम झाला म्हणजे अर्धा प्रोग्राम झाला. आता तुम्हाला काय करायचंय, म्हणजे हा हा जो स्टुडंट आहे तो इथे काय झाला आता, स्टुडंट काय झाला तुमचा इथे आता, पॅरेंट क्लास झाला, ओल्ड क्लास झाला. आणि आता आपण एक न्यू क्लास डिफाईन करतोय. आणि जो क्लास नेम टेस्ट आहे, टेस्ट हा जो क्लास नेम आहे आपण त्याला अलाव करतोय. कळतंय, त्याला अलाव करतोय म्हणजे कोण अलाव करतोय, स्टुडंट अलाव करतोय, स्टुडंट क्लास अलाव करतोय की तुम्ही आमचे जो पण डेटा आहे तो टेस्ट या क्लासमध्ये म्हणजे ह्या न्यू क्लासमध्ये, कळतंय, न्यू क्लासमध्ये किंवा चाइल्ड क्लासमध्ये तुम्ही आमचा डेटा युज करू शकता किंवा अक्वायर करू शकता. हे अलाउ करते. कळालं हे. मला फक्त काय करायचं आहे, क्लास टेस्ट एवढं तुम्ही करता करेक्ट. फक्त आता काय करायचं, इनहेरिटन्सच्या टायमाला तुम्हाला इन ब्रॅकेट मध्ये जे पण जुना क्लासचं नेम असणार आहे, तुमचा ओल्ड क्लासचं जे पण नेम असणार आहे, म्हणजे इथे आता स्टुडंट आहे ते नेम असणार आहे ते तुम्हाला इथे टाकायचंय. म्हणजे हे काय करतंय, स्टुडंट टेस्टला अलाउ करतंय की तू तू माझ्या जे पण प्रॉपर्टीज आहे, ऍट्रिब्यूट्स आहे, तू यूज कर, तू माझा डेटा यूज करू शकतो. कळतंय. आता सेम ऍज इट इज आहे, काहीच चेंज नाहीये याच्यात. जसा तुम्ही करत होता, फक्त इथे काय झालं, तुम्हाला इथे तुम्ही इन ब्रॅकेट तुम्ही स्टुडंट लिहिला. का बरं, कारण तुम्ही त्याला अक्वायर करायला अलाव करताय म्हणून. आता तुम्हाला ऍज इट इज क्लासमध्ये जसं तुम्ही सेम लिहिता, जसं डिफाईन करता, सेम तुम्हाला डिफाईन करायचंय. गेट मार्क्स, मार्क्स घ्यायचे, मार्क्स डिस्प्ले करायचे, एवढंच करायचे, सेम आहे. फक्त चेंज कुठे आहे, फक्त तुम्ही इथे इनहेरिट करताय प्रॉपर्टीज, एवढं कळालं. हे झाल्यानंतर आता हे बघा, हे जे आहे ना, एकदा तुम्ही हे तिघही घेऊ शकता किंवा हे जर तुम्हाला स्किप करायचं असेल, हे जर स्किप करायचं, हे नाही घ्यायचंय तुम्हाला, तर तुम्ही दुसरं काय करू शकता, हे न लिहिता तुम्ही काय करू शकता माहितीये, तुम्ही करू शकता इथे डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता. इथे जे मी इथे RN असं लिहिलेलं आहे ना, इथे डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. जसं 30, रोल नंबर 30, नेम सपोज ओम. मला इझी वाटतं, एकदम छोटं नाव आहे ना म्हणून मी ओम घेते. आता मार्क्स मला द्यायचे, सपोज मी मार्क्स दिले आहेत काही 19 मार्क्स दिले मी आता. कळतंय, 19 मार्क्स दिले म्हणजे मी डायरेक्टली व्हॅल्यू इथून पास केल्या. जेव्हा मी डिस्प्ले स्टुडंट करेल तेव्हा काय होईल, तेव्हा काय होईल, व्हॅल्यू काय पास होईल, रोल नंबरची व्हॅल्यू 30 आणि नेम काय ओम. कळतंय, म्हणजे काय पास होईल, रोल नंबर 30, नेम ओम. आता मार्क्स मध्ये काय होईल, मार्क्सच्या तिथे काय होईल, गेट मार्क्स कुठे आहे, इथे काय होईल, टोटल मार्क्स किती मार्क्स दिले होते आपण, 19. 19 प्रिंट होईल. जर तुम्हाला एवढं लिहायचं नसेल, काय लिहायचं नसेल, एवढं लिहायचं नसेल, तर तुम्ही तसं करू शकता. कळतंय. हे बघा, आता हे तुम्ही म्हणाल मॅडम आउटपुट असं का आलं, तर तुम्ही जर सेम वर्कचा प्रोग्राम केला तर तुम्हाला आउटपुट असंच येईल. पण जर तुम्ही इथे स्किप केलं तर तुम्हाला डायरेक्ट आउटपुट कुठून येईल, इथून आउटपुट येईल, रिझल्ट रोल नंबर 20, नेम सपोज आकाश, टोटल मार्क्स इज 92. कळतंय, असं येईल. कळालं हे तुम्हाला. सो इनहेरिटन्स एक्झाम्पलला विचारत नाही म्हणून मी तुम्हाला फक्त सिंगल इनहेरिटन्सचा एक्झाम्पल समजून सांगितले, सो दॅट तुम्हाला कळेल का काय आहे ऍक्च्युली इनहेरिटन्स, आपण काय करतोय, आपण प्रॉपर्टीज अक्वायर करतोय. आता हो, आता तुम्हाला ऑब्जेक्ट जर क्रिएट करायचा आहे, तर ऑब्जेक्ट कसा क्रिएट कराल, कशाचा ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करावा लागेल, कळतंय, तुम्हाला ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करायचं. आता आता तुम्ही स्टुडंटचं ऑब्जेक्ट नाही क्रिएट करणार, तुम्ही कशाचं करणार, कारण तुम्ही ऑलरेडी तुमचे जेवढे पण तुम्ही वारसा कोणाला दिलेला आहे, कोणाला तुम्ही अलाउ केलेला आहे इनहेरिट करण्यासाठी किंवा आमचा डेटा यूज कर बाबा, हे कोणाला कोणत्या क्लासला दिलेला आहे, टेस्टला. सो काय होईल, जे म्हणून तुम्हाला आता काय करावं लागेल, टेस्ट. आता ऑब्जेक्ट कोणाचा क्रिएट करायचा, स्टुडंटचा करायचा नाही, कारण स्टुडंट हा
ओल्ड क्लास आहे आणि टेस्ट हा चाइल्ड क्लास आहे. कळते, न्यू क्लास आहे. आता इथे इनहेरिटन्स मध्ये नेहमी न्यू क्लासचा तुम्हाला ऑब्जेक्ट बनवावं लागेल. कसं बनवलं, सेम ऍज इट इज. आता मी इथे जरी स्टुड1 असं नाव दिलंय, तुम्ही T1 पण देऊ शकता. ऍज इट इज तुम्हाला जेवढं इझी वाटेल तुम्ही तसं देऊ शकता. तुम्ही इथं T1 असंही लिहू शकता. सपोज मी इथं लिहिलं T1, आता मी इथं स्टुड1 दिलंय म्हणून मी स्टुड1 म्हणते. तुम्ही T1 असंही देऊ शकता. T1 इज इक्वल टू टेस्ट. आता मी क्लासचं नेम कॅपिटल T म्हणून लिहिलाय म्हणून इथे पण टी कॅपिटल काढते. टी टेस्ट लिहिला, कम्प्लीट केलं म्हणजे काय झालं, आपल्या चाइल्ड क्लासचा इन्स्टन्स आहे तो क्रिएट झाला. आता तुम्हाला एक्झामला एक क्वेश्चन आहे क्लास इन्स्टनेशन, तुम्हाला त्याच्यावर व्हॉट इज दॅट अँड हाऊ इट इज डन, म्हणजे तुम्हाला लिहायचं काय आहे, तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे आणि ऑब्जेक्ट क्रिएशनच तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ऑब्जेक्ट क्रिएट कसं कसं क्रिएट होतं वगैरे ते लिहायचंय. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे तिथे एक एक्झाम्पल द्यायचं, एक क्लास क्रिएट करायचा, छोटंसं एक्झाम्पल तुम्ही प्रिपेअर करा. क्लास क्रिएट करायचा आणि त्याच्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट करून तुम्हाला डिस्प्ले करून ते दाखवायचंय. सो आता मी काय केलं, स्टूड डॉट गेट डेटा. आता आपले कोणतं आहे, गेट डेटा, म्हणजे कशामध्ये, स्टुडंट क्लासमध्ये म्हणून गेट डेटा लिहिला. करेक्ट. आता हे स्टुड1 म्हणून तुम्ही असं नका समजू का ते तिथे मी स्टुडंट असं डिक्लेअर केलंय म्हणून मी ते स्टुड1 असं लिहिलंय क्लास म्हणून. तुम्ही इथं T1 पण लिहू शकता. जर मी आता तुम्हाला बोलताना T1 बोलते, ह्याला लक्षात ठेवा, स्टुड1 ला मी T1 बोलते. सपोज T1 इक्वल टू टेस्ट झालं. मग आता मी इथे करते T1 डॉट गेट डेटा आणि त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू पास करते. जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही व्हॅल्यू डायरेक्टली पास करू शकता. T1 डॉट गेट मार्क्स, व्हॅल्यू पास केली. आणि मग त्याच्यानंतर काय करते, T1 डॉट डिस्प्ले स्टुडंट, T1 डॉट डिस्प्ले मार्क्स. आता हे कुठून आणले मॅडम, कुठून आणले हे बघा, गेट डेटा तुम्हीच क्रिएट केलेला आहे, डिस्प्ले स्टुडंट तुम्हीच क्रिएट केलाय. आता गेट मार्क्स जे आहे ते पण तुम्ही ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे फंक्शन. आणि डिस्प्ले मार्क्स तुम्हीच फंक्शन क्रिएट केलंय, मी फक्त इथे डिस्प्ले करण्याचं काम केले. कळालंय हे. आता नेक्स्ट आहे पॉलिमॉर्फिझम. तर काय आहे पॉलिमॉर्फिझम, सो द वर्ड पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एक पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फिझम म्हणजे बघा, मॉर्फ म्हणजे काय, तर मेनी फॉर्म्स. कळतंय, फॉर्म्स म्हणजे काय, पॉलिमॉर्फचा अर्थ काय आहे, मेनी फॉर्म्स. सो द वर्ड पॉलिमॉर्फिझम इज फॉर्म्ड फ्रॉम टू वर्ड्स. विच वन, poly and for morph. So where the poly means many and the morph means forms. So the complete word is many forms. So the polymorphism is the ability, काय आहे, so the polymorphism is the ability to use an operator or the function in various form. जे ऑपरेटर आहे किंवा फंक्शन्स आहे ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये यूज करू शकता. हे आपल्याला कोण अलाव करतो, पॉलिमॉर्फिझम. सो दॅट इज अ सिंगल फंक्शन और ऑपरेटर बिहेव्स डिफरंटली डिपेंडिंग अपॉन द डेटा प्रोव्हाइडेड टू देम. सो आता काय आहे, ते एक सिंगल फंक्शन आहे और अँड ऑपरेटर आहे. सो इट बिहेव्स, ते जे बिहेव करतं डिफरंटली बिहेव करतं डिपेंडिंग अपॉन, आता जे पण तुमचा डेटा असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली तो बिहेव करणार आहे. सो व्हॉट इज द पॉलिमॉर्फिझम, टू वेज कोणकोणते आहेत, सो ऑपरेटर ओव्हरलोडिंग आहे आणि एक मेथड ओव्हरलोडिंग आहे. सो व्हॉट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये आपण काय करतोय, आता बघा, जर का तुम्ही प्लस ऑपरेटर बघितला, प्लस ऑपरेटर आपण कुठे यूज करतो रे, प्लस ऑपरेटर आपण ऍडिशन साठी यूज करतो आणि दुसरा प्लस ऑपरेटर आपण कशासाठी यूज करतो, कशासाठी यूज करतो, कॉन्कॅटिनेशन साठी. करेक्ट, कॉन्कॅटिनेशन साठी आपण प्लस ऑपरेटर यूज करतो. दोन फॉर्म आहेत, आपण आता इकडे ऑपरेटर मध्ये बघूयात. सो द ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ओओपी. ऑपरेटर ओव्हरलोडिंग जे आहे ते इम्पॉर्टंट फीचर आहे ओओपीचा. सो द मेकॅनिझम ऑफ गिव्हिंग स्पेशल मिनिंग, the mechanism of giving special meaning to an operator
to an operator, so it is known as ऑपरेटर ओव्हरलोडिंग. काहीतरी स्पेशल मिनिंग तो देणार आहे ऑपरेटरला. कळतंय? द मेकॅनिझम ऑफ गिव्हिंग, काहीतरी मेकॅनिझम आहे जे की स्पेशल मिनिंग देणार आहे ऑपरेटरला. सो इट इज कॉल्ड ॲज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. सो फॉर एक्झाम्पल, द ऑपरेटर ऍडिशन, आता मी तुम्हाला सांगितलं प्लस ऑपरेटर. So it's used for adding the two numbers. In Python, this operator can also be used for concatenating the two strings. सांगितलं मी. आता this plus operator can be used for adding member variables of two different class. This plus operator can be used for adding member variable of two different class. टू डिफरंट क्लास जे पण मेंबर व्हेरिएबल असतील त्याला ऍड करण्यासाठी प्लस ऑपरेटरचा यूज होतो. आता आपण ह्याचं पण तुम्हाला एक्झाम्पल नाही येत, पण मी तुम्हाला ऍज अ एक्झाम्पल थ्रू एक समजून सांगते मी तुम्हाला. आता काय आहे ह्याच्यात, आता क्लास एबीसी मी डिफाईन केला. मी फास्ट मध्ये समजवते. क्लास एबीसी हे डिफाईन केलाय. तुम्हाला माहिती इनिट फंक्शन मध्ये आपण व्हॅल्यू पास करतो, एवढं तुम्हाला माहिती आहे. करेक्ट? एवढं तुम्हाला माहिती आहे. सो आता मी काय करते, मला ऍड करायचं आहे. मला फर्स्ट काय करायचंय, मला ऑपरेटर ओव्हरलोडिंग करून मला ऍडिशन करायची आहे. तर काय करते मी, रिटर्न काय करते, एबीसी मध्ये काय देते, रिटर्न काय करते. किंवा तुम्ही इथे इथे अजून कसं करू शकता तुम्ही बघा बरं. हे रिटर्न एबीसी, एबीसी म्हणजे क्लास नेम देते एबीसी, आणि मला आता इथं काय पास करायचं आहे, ए आणि बी ची व्हॅल्यू पास करायची आहे. तर मी कसं करते, सेल्फ डॉट ए, कळतंय, सेल्फ डॉट ए प्लस अदर डॉट ए, कळतंय. आता मी हे दुसऱ्या फंक्शन मध्ये युज करते ना याला. मी काय केलं, ऑदर, एक ऑदर व्हेरिएबल दिलं आणि ऑदर डॉट ए आणि सेल्फ डॉट बी प्लस ऑदर डॉट बी. तुम्ही इथे कन्फ्युज होऊ नका. मला नाहीतरी एक्झाम मध्ये येत नाही, मी तुम्हाला फक्त फास्ट मध्ये सांगते. सो आता आपण इथे काय करतोय, मेथड टू प्रिंट व्हॅल्यूज ए आणि बी. ए आणि बी ची जी पण व्हॅल्यूज असणार आहे ती प्रिंट करतोय. आता कसं करतोय, प्रिंट व्हॅल्यूज सेल्फ. आता त्यामध्ये काय करतोय, प्रिंट सेल्फ ए सेल्फ बी. आता मी इथे व्हॅल्यू पास करते. ऑब्जेक्ट क्रिएट केला, व्हॅल्यू पास केली, एबीसी 10 and 20 व्हॅल्यू पास केली. आता हे पहिल्या ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू पास केली, दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू पास केली 5 and 15. आता ओव्हरलोडिंग मी जेव्हा करते, आता ओव्हरलोडिंग करताना बघा, ओव्हरलोडिंग प्लस ऑपरेटर टू ऍड ऑब्जेक्ट 1 अँड ऑब्जेक्ट 2. आता मला दोन ऑब्जेक्ट ऍड करायचे, तर मी काय केलं, रिझल्ट इक्वल टू ऑब्जेक्ट वन अँड ऑब्जेक्ट 2 हे दोघं ऍड केले. सो डिस्प्ले द रिझल्ट ऑफ द ऍडिशन. तर काय ऍडिशन होणार आहे आता ह्याची, काय ऍडिशन आहे, मी काय केलं, रिझल्ट डॉट प्रिंट व्हॅल्यूज, जे रिझल्ट डॉट प्रिंट व्हॅल्यूज, कुठे गेला आपला प्रिंट व्हॅल्यूज, हे बघा, कळतंय. आता इथे काय काय झालं, आता ऍडिशन करायला सांगितलं दोन ऑब्जेक्टचं, तर 10 आणि 5 ह्याचं ऍडिशन झालं. आन्सर काय आलं, 15. आणि सेकंड 20 प्लस 15चं ऍडिशन झालं, ऍड काय झालं, 35. म्हणजे काय, 15 आणि 35 आउटपुट आलं. दुसरं आहे मेथड ओव्हरलोडिंग. सो द मेथड ओव्हरलोडिंग मध्ये काय होते, मेथड ओव्हरलोडिंग इज व्हेन मल्टिपल मेथड्स विथ द सेम नेम. आता जे पण मेथडचं जर का सेम नेम टाकलं तर मेथड ओव्हरलोड होईल. आता एखाद्या गोष्टीवर, आता सपोज क्लासमध्ये बघा दोन नेम सेम असतात, काय होतं, सपोज टीचर एखादं नाव काढतं, दोघांचं नाव सपोज XYZ असेल, दोघांचं नाव सेम आहे, तर काय होतं प्रॉब्लेम, दोघं दोघं उभं राहतात, कळतच नाही नेमकं कोणाला बोलवलंय. सो इट्स ओव्हरलोडिंग. म्हणजे काय होतंय, कळत नाहीये नेमकं काय. आता आपण त्याला काय करतो, ओव्हरकम करतोय. सो मेथड ओव्हरलोड करतोय आपण, मल्टिपल मेथड्स ओव्हरलोड करणार आहे सेम नेमने. आता इट एक्झिस्ट बट डिफर इन द नंबर ऑफ टाइप्स ऑफ पॅरामीटर्स, कळतंय. सो म्हणजे मेथड ओव्हरलोडिंग काय, एवढंच लक्षात ठेवा. बाकीचं जे प्रोग्राम्स आहेत ह्याच्यामध्ये ते लक्षात ठेवू नका. फक्त तुम्हाला क्लास आणि ऑब्जेक्टचे प्रोग्राम जास्त येतात. आणि मेथड
जे तुमचे पासिंग आहे, मेथड अँड मेसेज पासिंग, त्याचे तुम्हाला येतं, तेवढं तुमचं फिक्स क्वेश्चन असतो. आता मेथड ओव्हरलोडिंग काय आहे? मेथड ओव्हरलोडिंग इज व्हेन मल्टिपल मल्टिपल मेथड्स विथ द सेम नेम. मेथड ओव्हरलोडिंग काय आहे? जेव्हा मल्टिपल मेथड्स विथ सेम नेम एक्झिस्ट असतात, म्हणजे तुमच्या क्लासमध्ये असतात, बट डिफर इन द नंबर ऑफ टाइप ऑफ पॅरामीटर. म्हणजे आता जसं आपण वरती आता डिफॉल्ट आर्ग्युमेंट बघितला आहे, तर तुम्ही सपोज सेम नेम आहे, हे बघा, सेम नेम आहे, सपोज मी दिला स्क्वेअर और मी दिला रेक्टँगल. उदाहरणार्थ एरिया ऑफ रेक्टँगल काढायला दिला, किंवा आपण खालचं एक्झाम्पल बघूयात. सो मी इथे काय केलंय, क्लास कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर केलंय. आता त्यामध्ये काय करते, ऍड ऍड फंक्शन डिफाईन करते, आणि त्यामध्ये ए बी आणि बी अशा दोन व्हॅल्यू पास करते. आता मी आणि रिटर्न काय करते, ए प्लस बी रिटर्न करून देते. आता मी काय करते, कॅल सी हे जे आहे ते मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. कशाचा? कॅल्क्युलेटरचा. आणि ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर मी काय करते, प्रिंट कॅल सी, कॅल सी डॉट ऍड, डॉट ऍड करते. आणि व्हॅल्यू काय पास करते, फक्त एकच व्हॅल्यू पास करते, काहीतरी एकच व्हॅल्यू पास करते. कळतंय? इथे मी काय करते, मेथड ओव्हरराईड करते. हे बघा, ओव्हरलोडिंग, सॉरी, मेथड ओव्हरलोडिंग करते. सो इथे एकच व्हॅल्यू पास केली, एक व्हॅल्यू पास केली, त्यांनी बघितलं ए ची व्हॅल्यू त्याने घेतली, आणि डिफॉल्ट बी ची व्हॅल्यू जी 0 आहे ती ऑलरेडी त्याने तशीच ठेवली. हे बघा, डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर बी, इथे त्याने काय केलं, डिफॉल्ट बी ची जी पण व्हॅल्यू आहे ती घेतली. आणि त्यामुळे काय होणार आहे, याचा आन्सर काय येणार आहे, प्रिंट जर केलं तर 5. आता मी सेकंड काय केलं, कॅल सी, आता ऍड फंक्शन घेतलं, पण आता इथे काय केलं, दोन व्हॅल्यू पास केल्या. दोन व्हॅल्यू कशाच्या, ए ची पण व्हॅल्यू पास केली, बी ची पण व्हॅल्यू पास केली. ए ची व्हॅल्यू 5 पास केली, आणि 10 10 ही बी ची व्हॅल्यू पास केली. आता ह्याचा आन्सर काय येणार आहे, 15. कळतंय कसं झालं? हे झालं तुमचं मेथड ओव्हरलोडिंग. हे बघा, 5 15. आता एनकॅप्सुलेशन म्हणजे काय आहे? आता हा तुम्हाला क्वेश्चन असतो, हा तुम्हाला क्वेश्चन येतो, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन अँड एनकॅप्सुलेशन तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं. आता काय आहे एनकॅप्सुलेशन? सो इट इज द कंबायनिंग ऑफ डेटा, सो इट इज अ कंबायनिंग ऑफ डेटा and the function associated with that data in the single unit. So this unit is called class. जो पण डेटा आणि जे फंक्शन्स आहे ते एका सिंगल युनिटमध्ये येतात. कोणत्या सिंगल युनिटमध्ये? क्लासमध्ये. कळतंय? म्हणजे एकाच क्लासमध्ये बोलायचा अर्थ फक्त वेगळ्या पद्धतीने बोललं गेलंय. काय आहे, तुमचा जो पण डेटा असणार आहे, जो पण फंक्शन्स किंवा मेथड्स असणार आहे, ते एका युनिटमध्ये ऑलरेडी डिफाईन आपण करणार आहोत, किंवा त्यामध्ये ते असोसिएटेड असणार आहे, त्याचा डेटा एका सिंगल युनिटमध्ये. आणि त्या सिंगल युनिटचं नेम काय आहे? क्लास. ऍज इट इज तुम्ही करता क्लासमध्ये, तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता, म्हणजेच डेटा डिक्लेअर करता, फंक्शन्स डिक्लेअर करता, सेम. एवढं लक्षात राहील. सो वी कॅन से दॅट द एनकॅप्सुलेशन इज इम्प्लिमेंटेड थ्रू द क्लासेस. सो वी कॅन से दॅट एनकॅप्सुलेशन जे आहे ते क्लासेस थ्रू इम्प्लिमेंट होतात. सो इन फॅक्ट द डेटा मेंबर्स ऑफ द क्लास कॅन बी ऍक्सेस टू द इट्स मेंबर फंक्शन ओनली. आता जे तुमचे डेटा मेंबर्स आहेत, क्लासचे जे डेटा मेंबर्स आहेत, सो इट कॅन बी ऍक्सेस टू द, सो इट कॅन बी ऍक्सेस्ड, ते कशाने ऍक्सेस करता येतात? ऍक्सेस टू दी इट्स मेंबर फंक्शन ओनली. जे पण तुमचे मेंबर असणार आहे फक्त तेच यूज करू शकतात. कळतंय? तेच फक्त तुमचा जो क्लासचे मेंबर्स आहे, मेंबर्स म्हणजे काय, तुमचे क्लासचे जे व्हेरिएबल्स असतील ना, क्लास मेंबर्स जे पण व्हेरिएबल्स असतील ना, ते फक्त तेच फंक्शन्स ऍक्सेस करू शकतात. सो इट कीप्स द डेटा सेफ फ्रॉम अन एक्सटर्नल इंटरफरन्स. जे पण तुमचे एक्सटर्नल जे पण काही डेटा असणार आहे त्याच्यापासून ते सेफ ठेवतं. अँड अँड इट्स अवॉइड द मिसयूज ऑफ दॅट डेटा. सो in the example of class student, the class encapsulates
द रोल नंबर. आता क्लास स्टुडंट जो आहे तो काय करतोय, डेटाला एनकॅप्सुलेट करतोय, म्हणजे कोणकोणते त्याच्यात ऍट्रिब्यूट्स आहे, रोल नंबर अँड नेम. सो अँड इट द असोसिएटेड फंक्शन इन टू द सिंगल इंडिपेंडंट युनिट. आता हे बघा, सो आता इथे काय आहे, आपण क्लास स्टुडंट डिफाईन केला, त्यामध्ये तुम्हाला माहिती आपण इनिशियलाइज केलं, कन्स्ट्रक्टर डिफाईन केला, त्यामध्ये नेम अँड रोल नंबर दिला. आता मी काय करते, डे डिफाईन करते, गेट नेम कळतंय, आणि त्यामध्ये रिटर्न करते जे पण, फक्त मला नेम रिटर्न करायचंय तर मी रिटर्न करते, मला रोल नंबर रिटर्न करायचं मी रोल नंबर रिटर्न करते. असं काही चेंज असं काही नाही आहे का, हे चेंज आहे असं काही नाही आहे, सेम प्रोग्राम आहे. हे बघा, फक्त इथे काय होतंय, जो तुमचा क्लास स्टुडंट आहे तो रोल नंबर आणि नेमला एनकॅप्सुलेट करतोय, एका सिंगल युनिट मध्येच तो ठेवतोय. हे बघा, हे ऑलरेडी तुम्ही सेम प्रोग्राम केलेला आहे. तुम्हाला माहिती होतं का तुम्ही एनकॅप्सुलेट केलेला आहे, बट ऑलरेडी तुम्ही एनकॅप्सुलेट केलेलं आहे तुमच्या मागच्या प्रोग्राम मध्ये, आपण जेवढे प्रोग्राम क्लासमध्ये घेतले त्यामध्ये. सो S1 इक्वल टू, आता मी इथं काय केलं, S1 इक्वल टू काय आहे, आता S1 इक्वल टू मी काय केलं, स्टुडंट म्हणजे काय केलं, इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्यामध्ये व्हॅल्यू काय पास केली, राज अँड 28. आता मी प्रिंट काय करते, S1 डॉट गेट नेम, मला नेम पाहिजे आहे, आणि S1 डॉट गेट रोल नंबर, कळतंय, म्हणजे राज अँड 28 डिफाईन होतंय. आता नेक्स्ट आहे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन और डेटा हायडिंग. त्याला डेटा हायडिंग असंही म्हणतात किंवा डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, तुम्हाला डेटा ऍब्स्ट्रॅक्शन असं एक्झाम मध्ये येतं. सो काय आहे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, सो इट्स हायडिंग द इंटरनल इम्प्लिमेंटेशन. ते काय करतं, जे पण इंटरनल इम्प्लिमेंटेशन आहे ते हाईड करण्याचं काम करतं. अँड फक्त तुम्हाला दाखवताना काय दाखवतो, आपण म्हणतो ना हत्तीचे खाण्याचे दात वेगळे असतात आणि दाखवण्याचे वेगळे असतात, त्याच प्रकारे ते काय करतं, जे खाण्याचे दात आहे ते हाईड करून ठेवतं, आणि आपल्याला एक्सपोज काय करतं, फक्त जे नेसेसरी आहे, जे नेसेसरी इन्फॉर्मेशन आहे तेवढंच, फक्त जी गरजेची आहे, बाहेरच्या जे पण आउटसाइड द वर्ल्ड जी गरजेची आहे तेवढंच तो डेटा तो दाखवतो, तेवढाच डेटा तो दाखवतो. सो इट इज इंडेड अबाउट द हायडिंग द इंटरनल इम्प्लिमेंटेशन. जे पण इम्प्लिमेंटेशन असणार आहे, इंटरनल इम्प्लिमेंटेशन असणार आहे, तो डेटा हाईड करणार आणि दाखवणार काय, एक्सपोजिंग ओनली द नेसेसरी इन्फॉर्मेशन. जी पण इन्फॉर्मेशन नेसेसरी असणार आहे ती इन्फॉर्मेशन तो एक्सपोज करेल, कशाला, टू दी वर्ल्ड. कळतंय, आता जसं बँक अकाउंटचं हे बघा, क्लास बँक अकाउंट, तुम्हाला ह्याच्यावर एक्झाम्पल येत नाही पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते आहे. सो द क्लास बँक अकाउंट, त्यामध्ये काय आहे, डिफाईन केलं आपण, इनिशियलाइज केलं, आणि त्यामध्ये मी इनिशियलाइज काय करते, सेल्फ डॉट बॅलेन्स, मला फक्त बॅलेन्स तेवढाच दाखवायचा आहे, मी फक्त युनिट मध्ये तेवढंच केलं. आणि नेक्स्ट काय केलं, डिपॉझिट. डिपॉझिट मध्ये काय काय येणार आहे, आता अमाऊंट येणार आहे, करेक्ट, आपल्याला अमाऊंट लागणार आहे ना, काहीतरी अमाऊंट तर आपण डिपॉझिट केलेली असेल ना, सो अमाऊंट. आता त्यामध्ये काय करतोय, सेल्फ डॉट डॅश डॅश बॅलेन्स. आता हे जे आहेत ते ऍक्सेस स्पेसिफायर आहे, आपण ते नेक्स्ट पुढे बघणार आहोत. हे डॅश डॅश काय आहे, वन डॅश लिहिलं तर काय होतं, डॅश लिहिलं तर काय काय होतं, ते आपण पुढे बघणार आहे. तर सो आता बघा, सेल्फ डॉट बॅलेन्स प्लस अँड इक्वल टू, म्हणजे आता याचा अर्थ काय आहे, सेल्फ डॉट डॅश डॅश जे आहे अंडरस्कोर बॅलेन्स इक्वल टू परत अंडरस्कोर बॅलेन्स प्लस अमाऊंट, ह्याचा मिनिंग आहे. हे तुम्हाला ऑपरेटर ऑलरेडी माहिती आहे. सो आता काय होते, ती अमाऊंटची बॅलन्स मध्ये ते कलेक्ट होत आहे, आणि इथे काय होतं, आता गेट बॅलेन्स काय होते, इथे गेट बॅलेन्स, म्हणजे आता गेट बॅलेन्स मध्ये काय येते, तुमची अमाऊंट येते, सो इट रिटर्न द बॅलेन्स. सो आता काय होतं, इथे अकाउंट, अकाउंट मध्ये काय होतंय, हे बघा, बँक अकाउंट, हे बघा, अकाउंट मध्ये काय आहे, बँक. आता हे अकाउंट मी ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, आणि त्यामध्ये काय आहे, बँक अकाउंट, मी त्याचा क्लास नेम आहे तो मी देते. सो आता नेक्स्ट काय होते, अकाउंट डॉट, आता मी काय करते, अकाउंट डॉट डिपॉझिट, कळते, डिपॉझिट, डिपॉझिट मी किती केले, ₹100. करेक्ट, डिपॉझिट केल्यानंतर प्रिंट काय काय आपल्याला काय करायचंय, गेट बॅलन्स, जो पण बॅलन्स असणार आहे तो रिटर्न होणार आहे. आता कसं,
हे बघा अकाउंट डॉट, मी काय केलं, गेट बॅलन्स. आता यामध्ये हाईड काय झाला, जो ऍक्च्युअल बॅलन्स आहे बघा, हा चा किती बॅलन्स आहे तो हाईड होतोय. फक्त तो काय करतोय, इम्पॉर्टंट जे नेसेसरी आहे, काय नेसेसरी आहे, काय काय दाखवतोय तुम्हाला, हे बघा मला काय रिटर्न करते, तेवढंच ती इन्फॉर्मेशन रिटर्न करणार आहे. सॉरी, ही तेवढीच रिटर्न करणार आहे जेवढं तुमचं बॅलन्स आहे. त्याच्यानंतर काय मध्ये काय झालं, काय ऑपरेशन झालं, किती बॅलन्स होतं, किती ऍड झालं, ते काही इथं दाखवणार नाही. तो फक्त किती लास्टला किती बॅलन्स झालाय, किती उरलाय तुमचा, तेवढा बॅलन्स दाखवणार आहे. कळतंय? आता जे नेक्स्ट आहे कंटेनरशिप जे आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. रियुजेबिलिटी आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. डिलिगेशन आहे, इझी आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात हे पण. आणि जे क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स वगैरे आहे ते ऑलरेडी तुमचे झालेले आहेत. हे बघा मी इन शॉर्ट घेऊन टाकते. आता क्लासेस अँड ऑब्जेक्ट मी ऑलरेडी तुमचं आधी घेतलेले आहे. आता क्लासेस काय आहे, तुम्हाला इथे काय आहे, डेफिनेशन ऑफ क्लासेस तुम्हाला इथं ऑलरेडी दिले. तर सो ऑब्जेक्ट काय आहे, करेक्ट, ऑब्जेक्टचे डेफिनेशन्स वगैरे मी इथे ऑलरेडी दिलेले आहे. हे बघा तुम्हाला ऑब्जेक्ट काय आहे. सो इट इज अन instance of a class and it has its own set of attributes, methods that are defined in the class. हे ऑलरेडी आपलं ऑब्जेक्ट वगैरे झालेलं आहे तुमचं फीचर्स मध्ये. सो आता क्लास व्हेरिएबल काय आहे ते पण आपण ऑलरेडी बघितलं आहे एक्झाम्पल मध्ये. सो इथे फक्त त्याची थेअरी आहे. सो इथे थेअरी मध्ये काय आहे, अ क्लास व्हेरिएबल इज अ, हे तुम्हाला एक्झाम मध्ये येतच, याचा डिफरन्स येतो क्लास व्हेरिएबल अँड द ऑब्जेक्ट व्हेरिएबल, ह्याचा डिफरन्स येतो, हा करून ठेवा. सो क्लास व्हेरिएबल इज अ व्हेरिएबल दॅट इज शेअर्ड बाय ऑल द इन्स्टन्स ऑफ अ क्लास. क्लासच्या सगळ्या इन्स्टन्स बरोबर, क्लासच्या सगळ्या इन्स्टन्स बरोबर तुमचा हा व्हेरिएबल शेअर होणार आहे. सो चेंजेस टू अ क्लास व्हेरिएबल अफेक्ट ऑल इन्स्टन्स. जर तुम्ही त्याची व्हॅल्यू जर चेंज केली तर सगळे जेवढे पण तुमचे ऑब्जेक्ट असणार आहे, इन्स्टन्स म्हणजे काय, तुमचे ऑब्जेक्ट असणार आहे क्रिएट केले, त्याला सगळ्याला अफेक्ट होणार आहे किंवा त्या त्याचे सगळ्यांच्या व्हॅल्यूज चेंज होणार आहे. सो ऑब्जेक्ट व्हेरिएबल काय आहे, आता हे पण ऑलरेडी झालंय. ऑब्जेक्ट व्हेरिएबल म्हणजे तुम्ही व्हॅल्यू पास करता ऑब्जेक्ट मध्ये, ते वाले. सो अन ऑब्जेक्ट व्हेरिएबल इज ऑल्सो नोन ऍज द इन्स्टन्स व्हेरिएबल. ऑब्जेक्ट व्हेरिएबल इन्स्टन्स व्हेरिएबल असंही म्हणतात. अँड इट इज अ व्हेरिएबल दॅट इज युनिक टू इच इन्स्टन्स. प्रत्येक इन्स्टन्सचा हा सेम असणार नाहीये, प्रत्येक इन्स्टन्सचा वेगवेगळा असणार आहे. सो टू इच इन्स्टन्स ऑफ अ क्लास, क्लासचा जेवढे पण इन्स्टन्स आहे त्याच्या प्रत्येक इन्स्टन्सचं म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची व्हॅल्यू वेगवेगळी असणार आहे. सो इफ इट चेंजेस टू अन ऑब्जेक्ट, सपोज हे जर काही चेंज टू ऑब्जेक्ट झाले, ऑब्जेक्ट व्हेरिएबल, सो इट ओनली अफेक्ट द स्पेसिफिक इन्स्टन्स. जर मी इथे काही चेंज केलं तर काय होईल, फक्त स्पेसिफिक जेवढे पण इन्स्टन्स असेल फक्त तेवढे इन्स्टन्स पुरतं चेंज होईल. हा तुमचा मेन डिफरन्स आहे. जर का क्लासमध्ये चेंज झाला तर पूर्ण इन्स्टन्सला तो अफेक्ट करतो, आणि जर का ह्याला जर ऑब्जेक्ट व्हेरिएबल चेंज केला तर फक्त आणि फक्त ऑब्जेक्टचे जे स्पेसिफिक इन्स्टन्स असेल त्यालाच तो फक्त स्पेसिफिक इन्स्टन्सला तो अफेक्ट करतो. आता क्लास मेथड ऑलरेडी झाली, आपण क्लास मेथड बघितलेली आहे. सो इट इज अ मेथड दॅट इज बाउंड टू क्लास रॅदर दॅन अन instance of the class. So it is used to access or modify the class variables, class method, and it is defined using at class method decorator and takes a reference to the class itself as first parameter. आता हे काय आहे, आपण क्लास मेथड डिफाइन करतोय तो इट टेक्स द रेफरन्स टू द क्लास, क्लासला तो रेफर करणार आहे. सो for the first parameter and typically named as CLS. सो आता हे एक्झाम्पल आहे. सो मी इथे एक एक्झाम्पल घेतले, क्लास कार. कार त्याच्यामध्ये क्लास व्हेरिएबल डिफाईन केले, हे बघा क्लास व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे. व्हील 4 आणि त्यामध्ये इनिशियलाइज करते कलर, कारचं मला कलर दाखवायचा. आता ऑब्जेक्ट व्हेरिएबल हे बघा, हे काय झालं, आपण तुम्ही करता ना सेल्फ डॉट कलर इक्वल टू कलर, ते काय आहे ऑब्जेक्ट व्हेरिएबल. हे बघा, हे बघा हे काय आहे, आपण क्लासच्या लगेच खाली करतोय ते काय क्लास व्हेरिएबल.
तुम्ही फंक्शन मध्ये ऑब्जेक्ट व्हेरिएबल, हे बघा हा हे आहे ऑब्जेक्ट व्हेरिएबल. आता या, सॉरी डबल झालं. सो आपण आता ऍट क्लास मेथडने आपण ते स्टार्ट करतोय. सो हे जे आहे ते आता हे क्लास मेथड आहे. सो हे बघा ही क्लास मेथड आहे. आता त्यामध्ये मी काय करते, मी तुम्हाला काय बोलले इथे काय, हे बघा इथे आपण टिपिकली त्याचा नेम काय देतो, फर्स्ट पॅरामीटरचा CLS, जसं आपण सेल्फ देत होतो इथे आता CLS असं देतात आहे. आता काय आहे यामध्ये, सो आपण डिफाईन करतोय गेट व्हील्स. गेट व्हील्स ही क्लास मेथड आपण डिफाईन करतोय. आणि त्यामध्ये मी कोणतं काय टाकते, काय नेम टाकते, त्याचा रेफरन्सचं नेम काय टाकते, CLS. हे बघा CLS. आणि त्यामध्ये मी रिटर्न काय करते, CLS डॉट व्हील्स. CLS डॉट व्हील्स, हे बघा हा वाला व्हील या, CLS डॉट व्हील्स. कळतंय. आणि नेक्स्ट आता मी काय करते, ऑब्जेक्ट मेथड करते डिफाईन. ऑब्जेक्ट मेथड ऍज इट इज तुम्ही जसं करता तसं. आता हे गेट व्हील्स जे आहे म्हणजे काय आहे, हे तुमचे जे व्हील्स आहे ना, तुम्ही क्लास व्हेरिएबल जे डिफाईन करताय ना, आता त्याच तुम्हाला चेंज करायचं किंवा ते तुम्हाला रिटर्न करायचं आहे. त्याच्यासाठी चेंज नाही म्हणता येणार, तुम्हाला रिटर्न करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक फंक्शन डिफाईन करताय आणि त्या फंक्शनचं नेम काय दिलंय, गेट व्हील्स. तुम्ही वेगळंही देऊ शकतात. गेट व्हील्स मी नेम दिलंय. आणि आता आपण क्लास मेथडचं आपण काय यूज करतो, टिपिकली त्याचं रेफरन्स नेम काय यूज करतो, जसं आपण सेल्फ करतो तसं क्लास, जे क्लास मेथड आहे, जी क्लास मेथड आहे त्यामध्ये काय करतात, CLS. आणि मी रिटर्न केलं, काय केलं, CLS. जसं तुम्ही सेल्फ डॉट करतात ना, हे बघा सेल्फ डॉट कलर केलंय, तसं तुम्ही इथे काय करता, CLS डॉट व्हील. तर मी इथे माझ्याकडून व्हील्स झालंय, बट ऍक्च्युली व्हील आहे, S एक्स्ट्रा झालेला आहे. सो मी ही क्लास मेथड जी आहे ते डिफाईन केली आहे. त्याच्यानंतर काय आहे, मी ऑब्जेक्ट मेथड क्रिएट करते. आता ऑब्जेक्ट मेथड कोणती आहे, कोणता ऑब्जेक्ट आहे तुमचा, कलर. कलर आहे आता, करेक्ट. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे काय ऑब्जेक्ट मेथड, असं आम्हाला कसं काय कळणार, हे क्लास आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे, हे कसं काय कळणार. तर काहीच नाही, एवढं लक्षात ठेवा, जे क्लास मध्ये आपण डिफाईन करतो व्हेरिएबल, त्याचं जेव्हा तुम्ही फक्त त्याच क्लास मेथड बनवू शकताय. आणि जे तुम्ही कलर, म्हणजे आता हे तुम्ही इनिट मेथड दिला आणि त्यामध्ये तुम्ही आता कलर जे आहे ते टाकता आहात, तर हे हे काय झालं तुमचं, कलर तुम्ही हे असं व्हॅल्यू पास करताय किंवा आर्ग्युमेंट पास करताय आहात तुम्ही इनिट कन्स्ट्रक्टरला किंवा मेथडला, तर तुम्ही फक्त त्याच ऑब्जेक्ट मेथड क्रिएट करू शकता. सो मी इथं काय केलं, गेट कलर दे DEF, डिफाईन द गेट कलर मेथड. आणि त्यामध्ये मी काय टाकलं, सेल्फ. ठीक आहे, ऑब्जेक्ट मध्ये सेल्फ येतोय, क्लास मेथड करताना CLS करावं लागतोय. कळतंय. आता मी इथे काय रिटर्न केलंय, सेल्फ डॉट, मला काय करायचंय, कलर. सेल्फ डॉट कलर, हे बघा सेल्फ डॉट कलर रिटर्न करते. सो आता हे एवढं सगळं झाल्यानंतर, क्लास क्रिएट झाल्यानंतर इझी मेथड काय, आता मला ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. सगळ्यात इझी ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. कसं करणार, मी ऑब्जेक्ट नेम दिलं. ऑब्जेक्ट नेम दिल्यानंतर मी काय केलं, जे माझं क्लासचं नेम आहे कार, ते दिलं. आणि त्याची आता मला कलर काय द्यायचा होता, तर रेड कलर द्यायचा होता, म्हणून मी रेड असा कलर दिला. त्याच्यानंतर ऍक्सेसिंग द क्लास व्हेरिएबल अँड मेथड. आता मला क्लास व्हेरिएबल आहे आणि मेथड आहे, मला दोघं पण ऍक्सेस करायचे. आता मी कसं करणार, आता प्रिंट, मला आता क्लास व्हेरिएबल आधी ऍक्सेस करायचं. तर क्लास व्हेरिएबल आपण कसं ऍक्सेप्ट करतो, कसं सांगितलेलं आहे मी तुम्हाला, क्लास व्हेरिएबल जर ऍक्सेस करायचं असेल क्लासच्या बाहेर, तर कसं करता, काय करता तुम्ही, क्लास नेम डॉट व्हील्स, म्हणजे क्लास व्हेरिएबल दिलाय. आणि दुसरं आहे क्लास नेम डॉट, त्याची जी पण मेथड आहे, कोणती मेथड केली आपण, गेट व्हील्स, कळतंय, ती मेथड दिली. आता मला क्लास ऑब्जेक्ट, सॉरी ऑब्जेक्ट व्हेरिएबल्स अँड मेथड
तुम्हाला द्यायचंय. आता ते कसं करणार ते तुम्हाला माहिती कसं करायचं. हे बघा ऑब्जेक्ट क्रिएट केलं हे बघा. आता तुम्ही हे बघा मी क्लास व्हेरिएबल आणि क्लास मेथड होते त्याला मी ऑब्जेक्ट नेम दिलेला नाहीये. मी ऑब्जेक्ट नेम जो आता कुठे देते मी तो ऑब्जेक्ट व्हेरिएबल आणि त्याच्या मेथडला देते. कळतंय. जेव्हा मला क्लास व्हेरिएबल आणि क्लास मेथड ऍक्सेस करायचे तर मला क्लासचं नेम द्यावं लागणार आहे. क्लासचं नेम डॉट जे पण त्याचे व्हेरिएबल असणार आहे व्हेरिएबल नेम और त्याचं जे क्लास मेथडचं जे फंक्शन मेथड नेम असणार आहे ते जे ऑब्जेक्ट मध्ये आहे त्यामध्ये काय करायचंय मला. जे ऑब्जेक्ट क्रिएट केलंय मी माय कार डॉट काय करते कोणता आहे कलर. ऑब्जेक्ट व्हेरिएबल कोणता आहे कलर. हे बघा डॉट कलर. आता नेक्स्ट काय आहे प्रिंट. आता काय आहे मला परत काय करायचंय त्याचं कलर जे आहे ते शो करायचं. आता परत काय करणार माय कार हे ऑब्जेक्ट मध्ये म्हणून माय कार देते. हे हे कशाचं आहे क्लास व्हेरिएबल अँड क्लास मेथडचं आहे. कळतंय. आणि हे कशाचं आहे ऑब्जेक्ट व्हेरिएबल अँड ऑब्जेक्ट मेथडचं आहे. हे बघा झालं. आता जो आपला सेल्फ आर्ग्युमेंट आहे हे ऑलरेडी झालंय आपलं सेल्फ आर्ग्युमेंटचं काय आहे. सो सेल्फ आर्ग्युमेंट सो द सेल्फ इज अ रेफरन्स टू द करंट इन्स्टन्स ऑफ अ क्लास किंवा सेल्फ इज अ रेफरन्स टू द करंट ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास अँड इज युज्ड टू ऍक्सेस द व्हेरिएबल अँड मेथड फ्रॉम द क्लास. जे पण तुमचं करंट ऑब्जेक्ट आहे ते ऍक्सेस करण्यासाठी करेक्ट. आणि इट इज यूज टू ऍक्सेस द व्हेरिएबल्स अँड द मेथड्स. जे पण तुमचे क्लासमधून जे पण तुम्हाला ऍक्सेस करायचे व्हेरिएबल्स अँड मेथड ते ऍक्सेस करण्यासाठी सेल्फ आर्ग्युमेंटचा यूज होतो किंवा सेल्फ रेफरन्सचा यूज होतो. सो आता तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे इझी एक्झाम्पल करून ठेवा. हे बघा हे तर तुम्हाला माहिती आहे क्लास डिफाईन करता येतोय इनिट मेथड यूज करता येते. कळतंय. आता इनिट मेथड मध्ये आपण सेल्फ दिलाय हे बघा. इनिट मेथड मध्ये तुम्ही सेल्फ दिलाय. आता सेल्फ नंतर मी कलर मला फक्त कलरच पाहिजे. आता मी काय केलं सेल्फ डॉट कलर इक्वल टू कलर. त्याच्यानंतर काय करते गेट कलर मला फक्त शो करायचा आहे किंवा तुम्ही इथं डिस्प्ले पण करू शकता. डेफ गेट कलर आणि सेल्फ एवढं लिहून मी काय केलं जो कलर होता तो मी रिटर्न केला. आता मी इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला C1 इक्वल टू कार. कार म्हणजे काय टाकलंय क्लास नेम टाकलाय कार आणि त्यामध्ये व्हॅल्यू पास केली आहे रेड म्हणजे कलरचं नेम पास केलंय रेड. आता त्यामध्ये मी काय करते प्रिंट करते. काय प्रिंट करते C1 डॉट काय करते गेट कलर. कळतंय गेट कलर एवढं पास करते. झालं तुमचं रेड म्हणजे तुमचं सेल्फ आर्ग्युमेंटचं तुम्ही जर तुम्हाला एक्झाम मध्ये सेल्फ आर्ग्युमेंटचं आलं तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल लिहू शकतात. कोणतंही एक्झाम्पल तुम्ही एवढे एक्झाम्पल केले तुम्ही स्टुडंटचा एक्झाम्पल केले असं मी नाही सांगत की कारच करा. तुम्ही ह्याच्या आधी ऑलरेडी तुम्हाला सेल्फचा यूज करता येतं किंवा सेल्फ थ्रू तुम्ही भरपूर सारे एक्झाम्पल्स केलेले. तुम्ही कोणतंही तुम्हाला जे लक्षात राहील तुम्ही ते देऊ शकता. मी हे नाही म्हणत का तुम्ही हेच एक्झाम्पल द्या. तुम्हाला जे वाटतंय ते एक्झाम्पल द्या काही हरकत नाही. सो इन दिस एक्झाम्पल सेल्फ रेफर्स टू द C1 ऑब्जेक्ट. सेल्फ जो आहे तो C1 ऑब्जेक्टला रेफर करतोय. सो सेल्फ डॉट कलर ऍक्सेस द कलर व्हेरिएबल ऑफ द C1 ऑब्जेक्ट. जे पण C1 ऑब्जेक्टचे जे पण कलर असणार आहे म्हणजे रेड त्याला तो ऍक्सेस करणार आहे. सो सेल्फ इज ऑटोमॅटिकली पास्ड व्हेन अ मेथड इज कॉल्ड अन ऑब्जेक्ट. सो सेल्फ इज ऑटोमॅटिकली पास होतो तेव्हा व्हेन अ मेथड इज कॉल्ड. जेव्हा पण मेथड कॉल होते तेव्हा तो ऑटोमॅटिकली पास होतो ऑब्जेक्टला. सो आता नेक्स्ट आहे ऍक्सेस स्पेसिफायर. आता ऍक्सेस स्पेसिफायर काय आहे तर तुम्हाला 3 ऍक्सेस स्पेसिफायर आहे. एक आहे पब्लिक एक आहे प्रोटेक्टेड आणि एक आहे प्रायव्हेट. सो पब्लिक मध्ये काय आहे पब्लिक मध्ये आता हे बघा एखादी वस्तू आहे माझं लक्षात ठेवायचं गेलं हे बघा एखादी गोष्ट पब्लिकली आहे. आता तुम्ही आता फक्त पब्लिक आणि प्रायव्हेट हे दोन लक्षात ठेवा. सो पब्लिक मध्ये म्हणजे काय का ते सार्वजनिक आहे. कोणीही यूज करू शकतं. कोणीही यूज करू शकतं. तिथे काही
कोणी कोणीही युज करू शकतं. असं असं नाहीये की तू नाही येऊ शकत किंवा तू नाही येऊ शकत, कोणीही युज करू शकतं. आणि प्रायव्हेट म्हणजे काय आहे, कम्प्लिटली ओनरशिप एखाद्याकडे ऑलरेडी दिलेली आहे. सो काय आहे आता आपण आणि पब्लिक बघूयात. सो द व्हेरिएबल अँड द मेथड जे पण असणार आहे ते थ्रू आउट द पूर्ण क्लास तुम्ही यूज करू शकता किंवा ऍक्सेस करू शकता. फ्रॉम द एनिवेअर तुम्ही ऍक्सेस करू शकता. आणि पब्लिक व्हेरिएबल किंवा क्लास आहे, आपण कसं डिफाईन करणार, त्याला काही अंडरस्कोर वगैरे काही नाही आहे. तुम्ही डायरेक्टली त्याचं जे पण व्हेरिएबलचं नेम असेल किंवा मेथडचं नेम असेल तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. सो ते काय झालं पब्लिक. आता तुम्ही हे बघा, इथे इथे बघा तुम्ही अंडरस्कोर देत नाहीये स्टार्टिंगला. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही इथं देताय तर इथं इथं वेगळा अर्थ आहे याचा. इथे पुढे नाही देते ना, म्हणजे हे काय आहे, पब्लिक आहे. आता अँड इट ऍक्सेसिबल फ्रॉम एनिवेअर, कुठे कुठूनही. आता जे प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट म्हणजे काय, आता काही त्याला काही सीमा आहेत त्याच्या. सो द व्हेरिएबल्स अँड द मेथड्स दॅट कॅन बी ऍक्सेस्ड विदिन द क्लास. जे व्हेरिएबल आहे आणि मेथड आहे ते फक्त फक्त तुम्ही क्लास मध्येच ऍक्सेस करू शकता. कळतंय आता. द प्रिफिक्स विथ डबल अंडरस्कोर. प्रिफिक्स जे आहे ते डबल अंडरस्कोरने दाखवतात. म्हणजे कुठून कुठे कुठे होईल हे बघा. जर तुम्हाला प्रायव्हेट करायचं असेल ह्या गेट कलरला, तर तुम्हाला काय करावं लागेल, डबल अंडरस्कोर द्यावा लागेल आणि गेट कलर असं लिहावं लागेल. जेव्हा तुम्ही असं लिहाल तेव्हा ते काय होईल, प्रायव्हेट होईल. आणि ते ऍक्सेसेबल, त्याचं काय असेल, ते ऍक्सेसेबल कुठून असेल, फक्त क्लासमध्ये ऍक्सेसेबल असेल. आता प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड काय आहे, द व्हेरिएबल अँड द मेथड दॅट कॅन बी ऍक्सेस्ड विद इन द क्लास अँड इट सब क्लास. एक तर क्लासमध्ये पण करू शकता आणि सब क्लासेस मध्ये पण तुम्हाला ऍक्सेस असतोय, त्याचा ऍक्सेस असतो. सो ते कसं डिफाईन करणार, सो प्रिफिक्स कसं लावणार, फक्त सिंगल अंडरस्कोर असणार आहे. प्रोटेक्टेडला फक्त सिंगल अंडरस्कोर. कसं लक्षात ठेवणार, पब्लिक साठी नो अंडरस्कोर, प्रोटेक्टेड साठी सिंगल अंडरस्कोर, अँड प्रायव्हेट आहे त्याला टू अंडरस्कोर असणार आहे प्रिफिक्सला. अँड सिंगल अंडरस्कोर जर असेल, सो इट ऍक्सेसिबल विदिन द क्लास अँड देअर सब क्लासेस. हे त्याचं एक्झाम्पल आहे, त्याचं एक्झाम्पल केलेलं आहे. हे बघा, कार नावाचा क्लास डिफाईन केला आहे, त्यामध्ये कलर आहे, स्पीड आहे आणि इंजिन आहे, ते मी डिफाईन केलंय. आता कलर जे आहे, कलर मध्ये बघा मी इथं देण्याचं विसरले, कलर स्पीड इंजिन इथे इथे लिहिण्याचं विसरले. तर मी इथे काय करते, कलर कलर जो आहे तो बघा, त्याला अंडरस्कोर दिलाय का मी, नाही, तो काय आहे, पब्लिक आहे. सेल्फ डॉट अंडर एकच अंडरस्कोर आहे म्हणजे काय आहे, प्रोटेक्टेड. आणि मी डबल अंडरस्कोर दिलाय म्हणजे काय, तो प्रायव्हेट आहे, त्याची व्हॅल्यू ही प्रायव्हेट आहे. आता मी काय केलं, C1 इक्वल टू कार नावाचं C1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि मी काय केलं, प्रिंट करते C1 डॉट कलर, प्रिंट करते, C1 डॉट कलर प्रिंट करते. पब्लिक आहे, सो ऍक्सेसिबल, रेड डिस्प्ले होणार. आता सो स्पीड आहे 200, ती आहे प्रोटेक्टेड. आता ती ऍक्सेसिबल आहे का, येस, क्लासमध्ये आणि सब क्लासेस मध्ये ऍक्सेसिबल आहे, सो 200 डिस्प्ले होणार. पण आता जे इंजिन आहे V8, ते आहे का, ते काय आहे, प्रायव्हेट आहे, ते ऍक्सेसिबल आहे का क्लासच्या बाहेर, नाही, ते फक्त क्लासमध्येच ऍक्सेसिबल आहे. सो एरर जनरेट करणार. हे झालंय इनिट मेथड आहे, आपण ती नेक्स्ट तुमच्या क्लासमध्ये बघूयात, व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.